शिरसाळा ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी सुरू असलेल्या पोटनिवडणुकीत सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे। या निवडणुकीत उमेदवार देवराव काळे यांनी आपल्या प्रचाराच्या जोरावर आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यांच्या या आघाडीमुळे विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय समीकरण वेगाने बदलताना दिसत आहे। देवराव काळे यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक आणि नियोजनबद्ध प्रचाराची रणनीती अवलंबली आहे। गावातील प्रत्येक गल्ली, प्रत्येक वस्ती आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे। घर ते घर संपर्क मोहीमद्वारे ते थेट मतदारांशी संवाद साधत असून त्यांच्या समस्या जाणून घेत विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करत आहेत। त्यांच्या प्रचाराची खास बाब म्हणजे सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेण्याचा त्यांनी घेतलेला पुढाकार। त्यांच्या रॅली आणि बैठकांमध्ये विविध समाज घटकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे। यामुळे त्यांच्या उमेदवारीला व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे। गावच्या विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत देवराव काळे मतदारांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहेत। रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली असून सर्वांगीण विकास हा त्यांचा मुख्य अजेंडा असल्याचे ते वारंवार सांगताना दिसतात। मतदारांमध्येही त्यांच्या प्रचारामुळे उत्सुकता वाढली आहे। अनेक मतदार त्यांच्या कामकाजाच्या शैलीकडे आणि विकासाच्या दृष्टिकोनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत। गावातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यातही त्यांच्या नावाची चर्चा जोर धरताना दिसत आहे। दुसरीकडे देवराव काळे यांच्या या वाढत्या प्रभावामुळे विरोधकांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाल्याचे जाणवत आहे। त्यांच्या प्रचाराला तोड देण्यासाठी विरोधकांकडूनही हालचाली सुरू असल्या तरी सध्या देवराव काळे यांचे पारडे जड असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहता शिरसाळा पोटनिवडणुकीत देवराव काळे यांनी घेतलेली ही आघाडी केवळ प्रचारापुरती मर्यादित नसून ती मतदारांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण झालेल्या विश्वासाची निशाणी असल्याचे पाहिले जात आहे। आता येत्या 28 तारखेला हा विश्वास मतामध्ये परावर्तित होतो का याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। या निवडणुकीकडे विशेष महत्व म्हणजे देवराव काळे यांना वाढता पाठिंबा, वेगवेगळ्या उमेदवारांचा, वेगवेगळ्या पक्षांचा, वेगवेगळ्या संघटनेचा जो पाठिंबा आहे तो दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये, देवराव काळे यांच्या प्रचार रॅलीमध्ये विविध जाती धर्माचे सर्व लोक उपस्थित आहेत, अग्रेसर आहेत आणि पुढे होऊन ते प्रचार करताना दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर गावच्या विकास मुद्द्यावर ते बोलताना दिसून येत आहेत। एकंदरीत गावचे काय मुद्दे आहेत, लाईट, पाणी, रस्ता यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीवर देखील ते चर्चा करताना दिसून येतात। एकंदरीत त्यांच्या प्रचाराची खास बाब म्हणजे सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेण्याचा त्यांनी घेतलेला पुढाकार। त्यांच्या रॅली आणि बैठकांमध्ये विविध समाज घटकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे। त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला व्यापक पाठिंबा दिवसेंदिवस मिळताना दिसून येत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 28 तारखेला जी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्या मतदान प्रक्रियामध्ये मतदारांचा कौल नेमका कुणाला हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यामधून या शिरसाळा पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। विशेष म्हणजे या पोटनिवडणुकीकडे लक्ष लागण्याचे कारण म्हणजे यामध्ये सध्या शिरसाळ्यामध्ये 4 उमेदवार उभे आहेत आणि त्यामुळे शिरसाळ्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सरपंच पदासाठी अनेक उमेदवार उभा असतात, जास्तीत जास्त उमेदवारी उभे असतात, परंतु या निवडणुकीमध्ये फक्त 4 उमेदवार उभे असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा। तुमच्या कमेंट्स आम्हाला कळवत राहा। धन्यवाद।